त्यातल्या सुरुवातीच्या बातम्या आहेत लंडनमधून आलेल्या. कारण राणी एलिझाबेथ द्वितीय यांचं पार्थिव असलेली शवपेटी बकिंगहॅम पॅलेसमध्ये आणण्यात आली. स्कॉटलंडहून विमानानं मंगळवारी संध्याकाळी त्यांचं पार्थिव लंडनला पोहोचलं. वातावरण थंड असूनही दिवंगत राणीला आदरांजली वाहण्यासाठी राजवाड्यासमोर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. राजे चार्ल्सही राजवाड्यात पोहोचले होते. एलिझाबेथ यांच्या लंडनच्या घरी त्यांचं पार्थिव सध्या ठेवण्यात आलंय. वेस्टमिन्स्टर हॉलमध्ये त्यांचं पार्थिव त्यानंतर नेलं जाणार आहे. 19 तारखेला त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. राजपदावर आल्यानंतर किंग चार्ल्स यांनी उत्तर आयर्लंडला प्रथमच भेट दिली. बेलफास्टमधल्या सेंट अॅन्स कॅथेड्रलमध्ये पोहोचल्यानंतर जमावानं चार्ल्स आणि कॅमिला यांच्या नावानं जयघोष केला. उत्तर आयर्लंडमध्ये 2 मुख्य समुदाय आहेत, ज्याच्यामध्ये प्रोटेस्टंट युनियनवादी आणि जे स्वतःला ब्रिटिश नागरिक मानतात आणि मुख्यत्वे रोमन कॅथलिक राष्ट्रवादी जे स्वतःला आयरिश नागरिक मानतात. राणी एलिझाबेथ द्वितीय यांना माजी सैनिकांनी देखील श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांनी सेवेत असतानाचा पोशाख परिधान केला होता. वयोमानाप्रमाणे यातल्या अनेक माजी सैनिकांना काठीचा आधारही घ्यावा लागत होता, पण राणींना आदरांजली वाहण्यासाठी ते यावेळी उपस्थित होते. रॉयल हॉस्पिटल चेलेसाच्या आवारामध्ये हे सर्वजण जमले होते. एलिझाबेथ यांनी 70 वर्ष ब्रिटन आणि देशाच्या सशस्त्र दलांचं नेतृत्व केलं होतं. अनेकांनी यावेळी एलिझाबेथ यांना भेटल्याच्या आठवणींना उजाळा दिला. दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटच्या काही महिन्यांमध्ये एलिझाबेथ यांनी ट्रक ड्रायव्हर आणि मेकॅनिक म्हणून देखील युद्ध काळात काम केलं होतं. 1952 मध्ये राणीपदावर पोहोचल्यानंतर त्या सशस्त्र दलांच्या प्रमुख झाल्या होत्या. जगभरातून राणी एलिझाबेथ द्वितीय यांना श्रद्धांजली वाहिली जाते. जपानच्या टोकियोमधली दृश्य आहेत, जिथल्या ब्रिटन दूतावासातही अनेक नागरिकांनी येत एलिझाबेथ यांच्या स्मरणार्थ शोकसंदेश लिहिलेत. यातल्या काही नागरिकांनी एलिझाबेथ यांच्या आठवणीही यावेळी सांगितल्यात. अमेरिकेच्या सभागृह अध्यक्ष नॅन्सी पेलोसी यांच्यासह संसद सदस्यांनी मंगळवारी राणी एलिझाबेथ द्वितीय यांना मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. तसंच संसदेनं शोक प्रस्तावही मंजूर केला. यानंतर पेलोसी यांनी बुधवारी सकाळी 10 वाजेपर्यंत हे कामकाज तहकूब केलं होतं. बातम्या रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यानच्या रशियाकडून परत मिळवलेल्या खार्किव्ह प्रदेशातील काही भागांचं फुटेज युक्रेनियन एअरबोर्न असॉल्टच्या सैन्यानं मंगळवारी शेअर केलंय. रशियन सैन्यानं वाहनं आणि त्यांचे स्वतःचे सैनिक सोडून माघार घेतली, अशी 25th सेपरेट सिचलेस्लाव एअरबोर्न ब्रिगेडच्या पॅराट्रुपर्सनी सांगितलंय. तिथून पळून जाताना त्यांनी स्वतःच्या एका सैनिकालाही गोळ्या घातल्याचं एका सैनिकानं म्हटलंय. अलीकडच्या काही दिवसात खार्किव्हच्या ईशान्येकडच्या भागातून सैन्य मागे घेतल्याचं रशियानं देखील मान्य केलंय. युक्रेनमधून अन्न आणि रशियन फेडरेशनकडून खतांचा पुरवठा कायम अखंडपणे राहावा यासाठी संयुक्त राष्ट्रांचं एक पथक काम करतं. पण युक्रेनमधून मोठ्या प्रमाणात धान्य निर्यात होत असूनही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत देशांतर्गत किमती अजूनही कमी झालेल्या नाहीत, असं युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंटच्या सरचिटणीस रेबेका ग्रिन्स्पॅन यांनी म्हटलंय. ब्लॅक सी इनिशिएटिव्हमुळे जगातील कोट्यवधींसाठी परवडण्याजोगं अन्न पाठवण्यासाठीचे हे प्रयत्न होते. युक्रेनमधून आतापर्यंत 129 जहाजं यशस्वीपणे धान्य घेऊन निघाल्याचं ब्लॅक सी ग्रेन इनिशिएटिव्हचे समन्वयक आमिर अब्दुल्ला यांनी यावेळी सांगितलं. नाटोचे माजी सरचिटणीस अँडर्स फोग रासमुसेन यांनी युक्रेनसाठी भविष्यातील सुरक्षा हमींसाठीच्या शिफारसी यावर मंगळवारी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा केली आणि शिफारसी सादर केल्या. कीव सिक्युरिटी कॉम्पॅक्ट या नावानं हा उपक्रम राबवण्यात आला होता, ज्यामध्ये रासमुसेन आणि अध्यक्ष कार्यालयाचे प्रमुख असलेले आंद्री येरमाक यांच्या अध्यक्षतेखालील आंतरराष्ट्रीय कार्यगटानं तो उपक्रम विकसित केला होता आणि या शिफारसी भविष्यातल्या सुरक्षा कराराचा आधार असतील, अशी भावना व्यक्त करत झेलेन्स्की यांनी रासमुसेन यांचे आभारही मानले. 24 फेब्रुवारीला युद्ध सुरू झाल्यापासून 80 लाखांपेक्षा अधिक नागरिक युक्रेनमधून बाहेर पडल्याचं इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशनच्या संचालकांनी सांगितलंय. गेल्या 20 वर्षातलं हे सर्वाधिक प्रमाण असल्याचं ते म्हणाले. कीवमधल्या पत्रकार परिषदेदरम्यान अँटोनियो विटोरिनो यांनी याबद्दलची माहिती दिली. युक्रेनचे 69 लाख नागरिक विस्थापित झालेत आणि 64% नागरिकांनी नोकऱ्या गमावल्यात. त्यामुळे आर्थिक मदतीची त्यांना गरज आहे. यातल्या 78% नागरिकांना रोख रकमेची तर 30% नागरिकांना अन्नाची प्राथमिक गरज असल्याचं त्यांनी सांगितलंय. युक्रेनमध्ये परत जाण्यासाठी त्यांची तयारी सुरू झाल्याचंही यावेळी ते म्हणाले. युद्धग्रस्त युक्रेनमध्ये रशियाला लढा देतानाच एकीकडे सूर्यफुलाची शेतीही केली जाते. अर्थकारण सुरू ठेवायचं असेल तर शेती गरजेची आणि सूर्यफूल हे युक्रेनचं राष्ट्रीय फूल आहे. नेहमीपेक्षा अशा संकट काळात शेती करण्याचं मोठं आव्हान आता शेतकऱ्यांसमोर उभं ठाकलंय. युद्धामुळे नुकसान झालंय, नागरिक जखमी झालेत, हे सगळं दुःखद असल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी देत आहेत. युद्धामुळे पिकांचं, जमिनीचं आणि जनावरांचंही प्रचंड नुकसान, हानी झाल्याचं त्यांनी म्हटलंय. युद्ध आता तरी संपावं अशी इच्छा इथले शेतकरी व्यक्त करत आहेत.
युक्रेनच्या पोलिसांनी रविवारी डोन्स्क प्रदेशातल्या पोक्सग्रोव या शहराच्या निवासी भागात करण्यात आलेल्या हल्ल्यानंतरचा एक व्हिडिओ शेअर केला। या भागामध्ये इस्कंदर 5 टाईपच्या क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्याचं डोन्स्क प्रदेशाचे पोलीस प्रमुख रुसलान ओसिपेंको यांनी म्हटलंय। हल्ल्यात मोठ्या प्रमाणात निवासी इमारतींचं नुकसान झालंय आणि मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याचं त्यांनी सांगितलं। युक्रेनच्या सैन्यानं रशियन Su-34 लढाऊ विमानाचे अवशेष असल्याचं फुटेज प्रसिद्ध केलं। युक्रेनच्या अँटीक्राफ्ट एअरक्राफ्टनं हे विमान पाडलं होतं आणि विमान ज्या सैनिकांना सापडलं त्यांनी हा व्हिडिओ त्यावेळी शूट केला होता। या व्हिडिओचं नेमकं ठिकाण आणि तारीख मात्र या दरम्यान सांगण्यात आली नव्हती। आता बघणार आहोत इतरही बातम्या। परिचारिकांच्या संपाबद्दलची देखील बातमी आपण बघतो आहोत आणि बातमी आहे मिनेसोटामधली। अमेरिकेच्या मिनेसोटामधल्या हजारो परिचारिकांनी सोमवारी 3 दिवसांच्या संपाला सुरुवात केली, ज्यात कमी पगार आणि कोरोना काळात कर्मचारी संख्या कमी झाल्याच्या मुद्द्यावर रस्त्यावर उतरून त्यांनी रोष व्यक्त केला। मिनियापोलिस आणि दुलुथ भागातील 7 आरोग्य सेवांमधल्या 15,000 परिचारिका यात सहभागी झाल्यात। यामुळे प्रभावित झालेल्या रुग्णालय प्रशासनाचं म्हणणं आहे की तात्पुरत्या स्वरूपात परिचारिकांची भरती करण्यात आली। आरोग्य सेवा सुरळीत ठेवण्याची त्यामुळे अपेक्षा ते व्यक्त करत होते। रुग्णालय आणि संपावर आलेल्या परिचारिकांचं मात्र म्हणणं वेगळं आहे। कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या हे देखील संपाचं महत्त्वाचं कारण आहे। मिनेसोटा नर्सेस असोसिएशनच्या अध्यक्षांनी म्हटलंय, अपुऱ्या कर्मचारी संख्येला तोंड देण्यासाठी सध्याच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करणं आवश्यक आहे, अन्यथा रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी संख्या आणखीन घटत जाईल असंही त्या म्हणाल्यात। क्रोएशियाची राजधानी जाग्रेबमध्ये शनिवारी सरकारविरोधी आंदोलन करण्यात आलं। 1000 सरकारविरोधी आंदोलक यावेळी एकत्र आले होते। नागरिकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न असताना भ्रष्टाचार झाल्याच्या पार्श्वभूमीवर आंदोलक एकत्र आले। आंदोलक कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नव्हते, पण कोविड लसी आणि पासेसचा विरोध करणाऱ्या गटानं या निषेध मोर्चाचं आयोजन केलं होतं। इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे नागरिकांचं रोजचं आयुष्यही कठीण झालंय, त्याचाच संताप त्यांनी यावेळी व्यक्त केला। पोप फ्रान्सिस या आठवड्यात कझाकस्तानच्या दौऱ्यावर आहेत, कारण युक्रेनमधल्या युद्धाचं समर्थन करणाऱ्या रशियन ऑर्थोडॉक्स चर्चच्या प्रमुखांना भेटण्याची आणि शांततेची विनंती करण्याची संधी यामुळे मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। कझाकिस्तान प्रायोजित जागतिक धार्मिक नेत्यांच्या परिषदेत सहभागी होण्यासाठीचा हा दौरा आहे। कोरोनानंतरच्या जगात आंतरधर्मीय संवादाला चालना देणं या परिषदेचं मूळ उद्दिष्ट आहे, पण रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे जगभरातल्या नेत्यांना शांततेचं आवाहन करण्याला ते आता प्राधान्य देत आहेत। चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या कझाकस्तानच्या पहिल्याच परदेश दौऱ्यामुळे सोव्हिएत रिपब्लिकसह राजकीय आणि आर्थिक संबंध दृढ होतील अशी अपेक्षा कझाकस्तानचे उपपराष्ट्रमंत्री रोमन वासिलेंको यांनी व्यक्त केली। कोरोना काळानंतरचा हा त्यांचा पहिला परदेश दौरा आहे। शी जिनपिंग यांच्याबरोबरच पोप फ्रान्सिस देखील कझाकिस्तानच्या राजधानीमध्ये पोहोचले आहेत। नूर सुलतानमध्ये आयोजित 7th काँग्रेस ऑफ लीडर्स ऑफ वर्ल्ड अँड ट्रेडिशनल रिलिजन्ससाठी पोप फ्रान्सिस मंगळवारी कझाकस्तानला पोहोचले। रशियाचं युक्रेनमधलं युद्ध आणि चीनसोबतचे ताणलेले संबंध या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची आहे। 3 दिवसांच्या दौऱ्यादरम्यान फ्रान्सिस हे राष्ट्राध्यक्ष कॅसिम जोमाट टोकायेव यांची भेट घेतील। त्याचबरोबर बुधवार आणि गुरुवारी 50 देशातील मुस्लिम, ख्रिश्चन, ज्यू, बौद्ध आणि इतर विश्वास गटांच्या 100हून अधिक प्रतिनिधी मंडळांसह आंतरधर्मीय बैठकीसाठी ते आता कझाकिस्तानला दाखल झालेत। ग्रीसच्या हवाई दलानं शेजारच्या तुर्कस्तानशी वाढत्या तणावादरम्यान आपल्या लढाऊ ताफ्याचं आधुनिकीकरण करण्यासाठी 1.5 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या योजनेअंतर्गत काही शस्त्रास्त्र अपग्रेड केली आहे, ज्यात F-16 लष्करी विमानांची पहिली खरेदी करण्यात आली आहे। अथेन्सच्या उत्तरेला सुमारे 74 किलोमीटर अंतरावर तानाग्रा एअरबेसवर दाखल झालेली 2 F-16 विमानं ग्रीसच्या हेलेनिक एअरस्पेस इंडस्ट्रीमध्ये पुढच्या 6 वर्ष इलेक्ट्रॉनिक्स आणि रडार त्याचबरोबर शस्त्रास्त्रांची अधिक क्षमता असलेली ही विमानं मानली जातात। 1970 मध्ये विकसित झालेल्या F-16 ही ग्रीसच्या हवाई दलाची ताकद मानलं जातं। पुढची बातमी आहे चिलीमधली, कारण 1973च्या सत्ता पालटाला 49 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं शेकडो नागरिक चिलीच्या रस्त्यावर उतरले होते। राजकीय नेते आणि सरकारच्या इतर सदस्यांसह डाव्या पक्षांनी राष्ट्रपती भवनाबाहेर माजी राष्ट्राध्यक्ष साल्वाडोर अलेंडे यांच्या पुतळ्याला आदरांजली अर्पण केली। हुकुमशाहीच्या काळात ज्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं आणि अपहरण त्यांचं करण्यात आलं, या सगळ्या विरोधात त्यांच्या स्मारकावर शेकडो आंदोलकांनी मोर्चा काढला होता। बाहेरच्या भागात पोलीस आणि आंदोलकांमध्ये यावेळी झटापटही झाली। सरकारी आकडेवारीनुसार ऑगस्टो पिनोशे यांच्या हुकुमशाहीच्या काळात 3095 नागरिक मारले गेले होते। हजारो नागरिकांना राजकीय हेतून छळण्यात आलं आणि तुरुंगातही टाकण्यात आलं होतं, ज्याचं स्मरण यावेळी करण्यात आलं।
ब्राझीलमधली बातमी आहे. जैर बोल्सोनारो यांनी देशाचा द्विशताब्दी उत्सव अनेक शहरांमध्ये रॅली काढत मोठ्या प्रमाणात साजरा केला होता. पण विरोधकांमुळे आगामी निवडणुकांमध्ये मताधिक्य कमी होऊ नये यासाठी या रॅलीमध्ये कुठल्याही देखाव्यांचा वापर करण्यात आला नव्हता. 2 ऑक्टोबरला मतदान होते आणि त्याआधी मतदानापूर्वीच माजी अध्यक्ष लुईज इनासियो लुआ दा सिल्वा यांना पिछाडीवर टाकण्यासाठी हजारो समर्थक यावेळी एकत्र आले होते. ब्राझिलिया आणि रिओ दी जानेरोमध्ये रॅलीसाठी हजारो आंदोलक एकत्र आल्याची दृश्य आपण पाहतो आहोत. ब्राझीलचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार लुईज इनासियो लुआ दा सिल्वा यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांच्या मतदारसंघात रॅली काढली होती. जैर यांना पाठिंबा असलेल्या मतदारसंघामध्ये देखील मतदारसंघावर विजय मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. इव्हांजेलिक्स या कार्यक्रमाचं इथे आयोजन करण्यात आलं होतं. सध्याच्या पोल रिपोर्टनुसार या भागात बोल्सोनारो जवळजवळ अर्ध्यापेक्षा अधिक मतांनी इथे आघाडीवर आहेत आणि तिथेच मतं मिळवण्याचा प्रयत्न विरोधकांचा देखील असणार आहे. एक लहान विमान चोरून ते वॉलमार्टमध्ये क्रॅश करण्याची धमकी देणाऱ्या एका विमानतळ कर्मचाऱ्यावर चोरी आणि दहशतवादी धमक्या दिल्याचा आरोप ठेवण्यात आला. 29 वर्षांच्या कोरिवेन पॅटरसनला टेक ऑफ कसं करायचं हे तर माहिती होतं, पण विमानाचं लँडिंग कसं करावं याबद्दलची माहिती नव्हती. विमान पळवल्यानंतर लँडिंग करता येत नसल्यानं तब्बल 5 तास त्याचं विमान मिसिसिपीच्या हवाई क्षेत्रात गिरट्या घालत होतं. अखेर सोयाबीनच्या एका शेतामध्ये त्यानं सुरक्षितपणे विमान लँड केलं आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. फेसबुकवर आपल्या पालकांना आणि बहिणीला शेवटच्या निरोपाचा मेसेज त्यानं पोस्ट केला आणि त्यानंतर काही वेळातच त्यानं विमान पळवलं. या दुर्घटनेत पॅटरसनला दुखापत झाली नसल्याचं अधिकाऱ्यांनी त्यानंतर एका पत्रकार परिषदेत सांगितलं. जगाच्या पाठीवर आणखी काय घडतंय? एका ब्रेकनंतर पुन्हा भेटूयात.